नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट सकाळच्या बातम्या. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ झाल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आलीय. तसंच भाजपनं जिंकलेल्या 3 राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचे नवे चेहरे दिसणार आहेत. तर अभिनेत्री अँजेलिना जोली ही हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर ऐकणार आहोत बीडच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावरनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची लाज काढली आहे त्याबद्दल. सुरुवात करूयात ऑनलाईन जॉब स्कॅम बाबतच्या बातमीपासनं. भारत सरकारनं नोकरी संदर्भात फसवणूक करणाऱ्या 100 वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. सोशल मीडिया, टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमातनं या वेबसाईट्स फसवणूक करत होत्या असं मंत्रालयानं स्पष्ट केलंय. त्याचबरोबर या वेबसाईट्सच्या माध्यमातनं नागरिकांची कशी फसवणूक होत होती याविषयी सविस्तर माहितीही मंत्रालयानं दिली आहे. गुगल किंवा मेटा अशा प्लॅटफॉर्म्सचा वापर करून हे हॅकर्स गरजूंना हेरत होते आणि घर बैठे जॉब, घर बैठे कैसे कमाए अशा प्रकारचे कीवर्ड्स वापरून कित्येक लोक नोकरी शोधतात हेच लक्षात घेऊन हॅकर्स आपल्या जाहिराती तयार करत होते. या जाहिरातींमधनं हॅकर्स आपल्या वेबसाईटवर घर बसल्या काम उपलब्ध करून देण्याचा आमिष देत होते. निवृत्ती कर्मचारी, गृहिणी आणि बेरोजगार तरुणांना ते लक्ष्य करतात. व्हिडिओ लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा किंवा मग इंस्टाग्रामवर पोस्ट लाईक करा अशी सोपी कामं सांगून लाखो रुपये मिळवण्याचं आमिष ते लोकांना देत होते. सुरुवातीला या लोकांना छोटे छोटे टास्क पूर्ण करण्यासाठी पेमेंट म्हणून काही पैसे मिळत होते. मात्र त्यानंतर अधिक पैसे मिळवण्यासाठी ते नागरिकांना अधिक पैसे गुंतवण्यास सांगत होते. नागरिकांनी पैसे गुंतवले की त्यांच्या वेबसाईट किंवा ॲपचा ॲक्सेस काढून घेतला जात असे. त्यानंतर लोकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात यायचं. अशा फसवणुकीपासून सुरक्षित कसं राहता येईल हे पाहूयात. ऑनलाईन स्कॅमला बळी पडायचं नसेल तर काही गोष्टी लक्षात घेणं अगदी गरजेचं आहे. यूट्यूब व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम पोस्ट लाईक करणं ही काही नोकरी नसते. यासाठी कुणीही पैसे देत नाही हे लक्षात घ्या. व्हॉट्सॲप, SMS किंवा इतर ठिकाणी आलेल्या अनोळखी संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. अशा प्रकारचे हॅकर्स हे शक्यतोवर विदेशी खोट्या नावांनी मेसेज करतात. अनोळखी नावांनी आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली किंवा तसा संशय आला तर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल अर्थात NCRP या वेबसाईटवर तक्रार नोंदवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्याबाबतची एक महत्त्वाची बातमी ऐकूयात. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल OBCच्या हक्काबाबत सुचवलेल्या काही महत्त्वाच्या सूचनांवर विचार न झाल्यामुळं आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांचा हा राजीनामा सध्याच्या घडीला संदर्भ म्हणून महत्त्वाचा दस्तऐवज ठरलाय. पण या राजीनाम्याची मूळ प्रत सध्या प्रशासनाकडे उपलब्ध नाहीये. ही धक्कादायक बाब माहिती अधिकारातनं समोर आलीय. बाबासाहेबांच्या कायदा मंत्री पदाच्या राजीनाम्याची मूळ प्रत ही केंद्राच्या शासकीय दप्तरातून गहाळ झालीय. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत ढसाळ यांनी केलेल्या अर्जावर केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त YK सिन्हा यांनी ही धक्कादायक माहिती दिलीय. विशेष म्हणजे सिन्हा यांनी राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मंत्रिमंडळ, कायदा विभाग आणि संविधानिक मंडळाच्या सर्व प्रतिनिधींकडे याबाबत विचारणा केली. पण कुणाकडेही याची ओरिजिनल प्रत नसल्याचं त्यांना सांगण्यात आलंय. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांच्या राजीनाम्याची मूळ प्रत न सापडणं ही खेदाची बाब असल्याचं मत आयुक्त YK सिन्हा यांनी प्रशांत ढसाळ यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केलीय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्याची मूळ प्रत पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती कार्यालय आणि मंत्रिमंडळाकडेही उपलब्ध नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येतेय. यावर प्रशांत ढसाळ म्हणाले की केंद्र सरकारच्या उत्तरानं माझं समाधान झालेलं नाहीये. मला राजीनाम्याची प्रत ही जनजागृतीसाठी हवी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एकाच समाजाचे नेते आहेत असं लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवण्यात आलं होतं. पण वास्तव वेगळं आहे. त्यांनी हिंदू कोड बिल या देशाला दिलंय. शिवाय OBCंना नाकारलेलं आरक्षण, परराष्ट्र धोरणावरनं जवाहरलाल नेहरूंशी असणारे त्यांचे मतभेद
यातून त्यांनी राजीनामा दिला होता. याचा अधिकृतरित्या दाखला देण्यासाठी आपल्याला राजीनाम्याची मूळ प्रत हवी होती, पण शेवटपर्यंत ती उपलब्ध झाली नाही, असं ढसाळ यांनी म्हटलंय. श्रोत्यांनो, आता LICच्या एका अचीव्हमेंटची बातमी ऐकूयात. LIC अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या क्रमवारीत जगातली चौथी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. देशातल्या या सरकारी विमा कंपनीच्या तुलनेत अलायन्स SE, चायना लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि निपॉन लाईफ इन्शुरन्स कंपन्या पुढे आहेत. LICचा रोख साठा $503.7 अब्ज होता, तर अलायन्स SEचा रोख साठा $750.20 अब्ज, चायना लाईफ इन्शुरन्स कंपनीचा रोख साठा $616.90 अब्ज आणि निपॉन लाईफ इन्शुरन्स कंपनीचा रोख साठा हा $536.80 अब्ज होता. जगातल्या टॉप 50 विमा कंपन्यांच्या यादीत LIC ही एकमेव भारतीय कंपनी आहे. जगातल्या या टॉप 50 जीवन विमा कंपन्यांच्या यादीत युरोपातल्या 21 कंपन्यांचं वर्चस्व आहे, तर अमेरिकेत जीवन विमा कंपन्या सर्वाधिक आहेत. 8 विमा कंपन्यांचं मुख्य कार्यालय हे अमेरिकेत आहे. यानंतर 7 कंपन्यांसह ब्रिटन दुसऱ्या स्थानावर आहे. युरोपीय देशांप्रमाणेच जगातल्या टॉप 50 आशियाई कंपन्यांपैकी 17 कंपन्यांचा जीवन विमा क्षेत्रात सहभाग होता. 5 विमा कंपन्यांसह चीन आणि जपान या यादीत आहेत. अमेरिकेतल्या 8, कॅनडामधल्या 2 आणि बर्मुडामधल्या 2 कंपन्यांसह उत्तर अमेरिका 12व्या क्रमांकावर आहे. मे 2023 मधल्या एका अहवालानुसार LIC कंपनीचा स्टॉक मार्केटमध्ये 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पोर्टफोलिओ आहे. कंपनीनं शेअर बाजारातल्या 273 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत LICच्या 12 शेअर्सनी 2023 मध्ये 20% परतावा दिलाय. श्रोत्यांनो, आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपनं राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवलाय. मुख्यमंत्री पदाचा कुठलाही चेहरा न देता भाजपनं या निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे आता या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पण विशेष बाब म्हणजे या 3ही राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. ANIनं भाजपच्या सूत्रांच्या हवाल्यानं याबाबत माहिती दिली आहे. पण हे चेहरे कोण असतील याबाबत मात्र अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये. POK बाबत अमित शहांची महत्वाची घोषणा, ऐकूयात त्याबद्दल. POK अर्थात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून तिथल्या 24 विधानसभेच्या जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केली आहे. लोकसभेमध्ये जम्मू काश्मीरच्या पुनर्रचना दुरुस्ती विधेयकावर चर्चा झाली. सुरुवातीला जम्मूमध्ये 37 जागा होत्या, आता त्या 43 झाल्या आहेत. काश्मीरमध्ये पहिल्यांदा 46 जागा होत होत्या, आता 47 आहेत. तसंच POK मध्ये 24 जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत, कारण पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असं अमित शहांनी लोकसभेत म्हटलंय. श्रोत्यांनो, ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातली एक खळबळजनक बातमी. हॉलिवूडमधल्या सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अँजेलिना जोली हे टॉपचं नाव आहे. आपल्या अप्रतिम सिनेमांद्वारे आणि त्यातल्या परफॉर्मन्सवर हॉलिवूडमध्ये तिनं खास स्थान निर्माण केलंय. पण सध्या अँजेलिना ही चर्चेत असते ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडींमुळे. काही काळापूर्वी तिनं अभिनेता ब्रॅड पिटपासनं घटस्फोटही घेतलाय. पण आता अँजेलिना हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तिनं अलीकडेच मीडियाशी संवाद साधताना आपण लॉस एंजलिसमधून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. ब्रॅड पिटपासनं घटस्फोट आणि कुटुंबाशी संबंधित कायदेशीर लढाईमुळे आपण हा विचार करत असल्याचं तिनं म्हटलंय. आपण अजूनही सिनेमांमधून काम करू, पण आता त्यात करिअर करणार नसल्याचंही तिनं म्हटलंय. क्रिकेटमधल्या एका विचित्र आऊटची बातमी ऐकूयात. नुकत्याच झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत अँजेलो मॅथ्यूजचा टाइम आऊट चर्चेत राहिला होता. ज्या संघाविरुद्ध मॅथ्यूज टाइम आऊट झाला होता तो बांगलादेश होता. पण आता बांगलादेशी संघाचा खेळाडू सुद्धा अशाच विचित्र पद्धतीनं आऊट झालाय. ढाका इथल्या शेरे बंगला स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत
मुशफिकुर रहीम बाबत ही विचित्र घटना घडलीय. फिल्डिंगला अडथळा निर्माण केल्याचा तो बळी ठरलाय. कसोटी फॉर्मॅटमध्ये या नियमानुसार बाद होणारा तो जगातला 8वा फलंदाज ठरलाय. 41 षटकात 35 धावा काढून रहीम हा चुकीमुळे बाद ठरलाय. काईल जेमिसनच्या षटकातल्या 4थ्या चेंडूवर त्यानं डिफेन्सिव्ह शॉट खेळताना बॉलला हातानं ढकललं. त्यानंतर किवीच्या संघानं अपील केलं. त्यानंतर हा निर्णय थर्ड अंपायरकडे गेला. त्यातनं रिप्ले पाहिल्यानंतर रहीमला आऊट घोषित करण्यात आलं. ऑबस्ट्रकिंग द फील्डचा बळी ठरणारा मुशफिकुर रहीम बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरलाय. तर अशा प्रकारे बाद होणाऱ्या निवडक फलंदाजांच्या यादीत तो सामील झालाय. त्यात मोहिंदर अमरनाथ, मोहसिन खान, मायकल वॉन यांचा सुद्धा समावेश आहे. श्रोत्यांनो, आता ऐकूया चर्चेतली बातमी. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनाचा अपुरा कालावधी, शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरनं विरोधी पक्षांना सरकारला धारेवर धरलंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांनाही रेकमेंड करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.